हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिलेला आहे. नेक्स्ट पॉइंट ऑफ दॅट percent computation and empirical formula also studied in that lecture. Next is the chemical reaction and stoichiometric calculations. आणि त्याच्यावर जे काही न्यूमेरिकल्स होते ते न्यूमेरिकल्स आपण घेतले आणि मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरती एक न्यूमेरिकल्स आपण त्या ठिकाणी घेतलं होतं पहा. आता नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाणार आहे. पहा, नेक्स्ट पॉईंट आहे आपला लिमिटिंग रिएजंट. आता लिमिटिंग रिएजंट म्हणजे हा नावामध्येच अर्थ आहे लिमिट्स. The reactant which limits the further reactions. Also, the products are not formed after completion of that reactant. तो जो काही रिएक्टंट आहे किंवा रिएजंट आहे तो रिएक्ट झाल्यानंतर त्याच्याबरोबर दुसरा जो रिएक्टंट आहे तो संपणार नाही, पण हा लिमिटिंग आहे, हा संपणार आहे. म्हणजे जी काही फर्दर रिएक्शन्स आहे पुढची आपली ती काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. म्हणजे या ठिकाणी लिमिटिंग रिएजंट याचा अर्थ तो फर्दर रिएक्शनला लिमिट करतो. फर्दर रिएक्शनला लिमिट करतो त्याला म्हणायचं लिमिटिंग रिएजंट म्हणतो आपण. पहा, व्हेन अ केमिस्ट कॅरीज आउट अ रिएक्शन द रिएक्टन्स आर नॉट युजली प्रेझेंट इन एक्झॅक्ट स्टॉइचियोमेट्रिक अमाऊंट. म्हणजे एखादी रिएक्शन्स आपण कॅरी करत असेल तर ते रिएक्टंट आहे तो काय नसतो आपला एक्झॅक्ट स्टॉइचियोमेट्रिक अमाऊंट मध्ये आपण घेत नाही. स्टॉइचियोमेट्रिक म्हणजे रिएक्शन बॅलन्स असेल त्याप्रमाणे. इन द प्रपोर्शन इंडिकेटेड बाय द बॅलन्स इक्वेशन. बॅलन्स इक्वेशन मध्ये जसं दाखवलं तसं आपण ते घेत नाही. पहा, बिकॉज द गोल ऑफ रिएक्शन इज टू प्रोड्यूस द मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ युजफुल कंपाऊंड. मग आपला उद्देश काय असतो त्या ठिकाणी की जास्तीत जास्त आपलं काय मिळावा त्या ठिकाणी, तर प्रोडक्ट जास्तीत जास्त मिळावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. Frequently, a large excess of one reactant is supplied to ensure that the more expensive reactant is completely converted into the desired product. मग या ठिकाणी काय केलं जातं, जो रिएक्टंट कसा आहे आपला अगदी महाग आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, तो रिएक्टंट पूर्णपणे काय झाला पाहिजे, आपला संपला पाहिजे. तो पूर्णपणे संपला पाहिजे म्हणून तो काय करायचा, थोडा कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. आणि जो कसं आहे आपला अगदी कॉस्ट त्याची जास्त कमी आहे, कॉस्ट कमी आहे त्याची, तो काय करायचा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा. म्हणजे काय होईल, त्याचे जे काही रिएक्शन्स होईल त्या रिएक्शन मधून जो काही आपला एक्सपेन्सिव्ह आहे तो काय होईल, सगळा रिएक्ट होईल. म्हणजे तो शिल्लक राहणार नाही, म्हणजे त्याचं वेस्टेज त्या ठिकाणी होणार नाही. पहा, द रिएक्टंट विच इज प्रेझेंट इन लेसर अमाऊंट गेट्स कंझ्युम आफ्टर सम टाइम अँड सबसिक्वेंटली नो फर्दर रिएक्शन टेक प्लेस. म्हणजे जो रिएक्टंट काय आपला कमी प्रमाणामध्ये घेतलेला आहे आपण, तो काय होईल, संपून जाईल आणि पुढचे जी काही रिएक्शन होणार आहे ती काय होईल, आपली थांबेल. पहा, व्हॉट एव्हर बी द अमाऊंट लेफ्ट ऑफ द अदर रिएक्टंट प्रेझेंट. त्याच्याबरोबर दुसरा किती आहे, तो किती राहिला याच्याशी आपल्याला संबंध आहे का, नाही. जो काय आपला आपण जो घेतलेला आहे तो काय पूर्णपणे संपला पाहिजे त्या ठिकाणी. पहा, द रिएक्टंट विच गेट कंझ्युम, द रिएक्टंट विच गेट कंझ्युम लिमिट द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म. काय म्हणतो आपण या ठिकाणी, रिएक्टंट विच गेट कंझ्युम तो काय होणार आहे, संपणार आहे, गेट कंझ्युम. अँड लिमिट हा शब्द महत्वाचा, लिमिट्स द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म अँड इज देअरफॉर कॉल्ड ॲज लिमिटिंग रिएजंट. हा काय करतो, रिएक्शनला लिमिट करतोय, ते रिएक्शन थांबवतोय. का थांबवतोय, तर तो काय झालेला आहे, कंझ्युम झालेला आहे, म्हणून याला म्हणायचं लिमिटिंग रिएजंट. द रिएजंट विच लिमिट्स द फर्दर प्रोडक्ट और फर्दर रिएक्शंस आर कॉल्ड लिमिटिंग रिएजंट. फॉर एक्झाम्पल, आपण एक्झाम्पल कन्सिडर द फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड. नायट्रोजन डायऑक्साइड फॉर्म होते, कशापासून फॉर्म होते ते, फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड फ्रॉम NO अँड O2. NO आणि O2 पासून काय होतं, NO2 त्या ठिकाणी तयार होते. सपोज इनिशियली वी हॅव 8 मोल ऑफ NO. NO चे किती मोल्स आहेत आपले, 8 मोल NO आहे. अँड 7 मोल्स ऑफ O2. O2 चे किती मोल आहे, 7 मोल आहे. 7 मोल ऑफ O2 फ्रॉम द इनिशियल क्वांटिटी ऑफ NO अँड O2. सुरुवातीला आपण काय केलं, याची जी काही इनिशियल क्वांटिटी आहे त्याच्यापासून आणि किती घेतला आपण, 8 मोल घेतले. नंबर ऑफ मोल्स ऑफ NO2 इज कॅल्क्युलेटेड. मग 8 मोल पासून किती मिळतील आपल्याला ते आपण काय करू, फाइंड आउट करू. पहा, 8 मोल NO घेतले आपण इनिशियल सुरुवातीला, तर 2 मोल NO2 फॉर्म होते कशापासून, 2 मोल ऑफ NO पासून. मग 8 मोल चे किती फॉर्म होतील, 8 मोल ऑफ
NO म्हणजे 8 मोल NO घेतला आपण तर किती तयार होते या ठिकाणी 8 मोल ऑफ NO2 तयार होतील आपल्याला. At starting 7 मोल ऑफ O2 is used. आणि सुरुवातीला किती घेतला आपण O2 चे 7 मोल या ठिकाणी घेतलेले पहा. 7 मोल ऑफ O2 into 2 मोल ऑफ NO2 upon 1 मोल ऑफ O2 they form 14 मोल ऑफ NO2. पहा इथे डबल अमाउंट आहे त्याचं, ठीक आहे ना. NO चे 1 आहे तर इथे सुद्धा 1 आहे, 2 आहे तर 2 आहे. O2 किती आहे 1 आहे म्हणजे याचे अमाउंट हे काय आहे डबल आहे. याचे कसं अमाउंट आहे हे डबल अमाउंट आहे. म्हणजे इथं किती आहे आपल्याला 1 मोल आहे तर 2 मिळतात. मग 7 आहे तर किती मिळतील 14 मिळतील. 8 मोल ऑफ NO result in a smaller amount of NO2. मग 8 मोल काय होतील आपल्या त्या ठिकाणी संपून जातात त्या ठिकाणी. Therefore NO is a limiting reactant. आणि NO काय करेल मग 8 मोल संपले त्याचे पण याचे किती आहे 14 मोल आहे म्हणजे हा काय होईल आपला पटकन संपून दिला. आणि पटकन संपला म्हणजे काय करेल तो पुढची रिएक्शन होईल का मग आता नाही, ती रिएक्शनला काय करेल तो लिमिट करेल. त्याला म्हणतो आपण लिमिटिंग रिएजंट किंवा लिमिटिंग रिएक्टंट. त्याला म्हणायचं लिमिटिंग रिएक्टंट. जो काय करतो स्वतः कंझ्युम होतो, स्वतः पटकन कंझ्युम होतो आणि जे काही रिएक्शन्स आहेत त्या रिएक्शनला काय करतो त्या ठिकाणी तो लिमिट करतो, थांबवतो. त्याला म्हणायचं लिमिटिंग रिएजंट. चला पुढे जाऊया. चला नेक्स्ट पॉइंट आहे आपला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. एखाद्या सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन आहे, मग ते सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन मग ते ग्रॅम मध्ये आहे, पर्सेंटेज मध्ये आहे, ते कशामध्ये परत मोलॅरिटी मध्ये आहे, मोलॅलिटी मध्ये आहे. हे जे काय आहे हे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याच्या वेगवेगळ्या टर्म आहे. पण जेवढे काही रिएक्शन्स होतात आपल्या जे काही इक्वेशन्स आपण वापरतो किंवा सोल्युशन्स वापरतो हे सगळे सोल्युशन आपण कशामध्ये वापरतो लिक्विड स्टेट मध्ये वापरतो. मग या लिक्विड मध्ये वापरताना त्याचं जे काही कंपोजिशन असेल ते एक्सप्रेस करताना आपण काय करतो त्याला पर्सेंट असेल किंवा मग ग्रॅम्स असेल, त्याचं मोलॅलिटी असेल, मोलॅरिटी असेल, या टर्म्स आपण त्या ठिकाणी वापरत असतो. त्याला म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म म्हणतो. मग पहा the concentration of a solution or the amount of substance present in a given volume of solution can be expressed in the following way. मग ते जे काय आहे कॉन्सन्ट्रेशन आहे. मग हे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय अमाउंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम, ठीक आहे. मग 1 लिटर मध्ये तो 1 ग्रॅम आहे, 1 लिटर मध्ये तो 10% आहे, 20% आहे, तो 4 ग्रॅम आहे. हे जे काय अमाउंट असेल त्याचं ते अमाउंट म्हणजे त्याचं काय कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि हे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी आपण फॉलोइंग वेज वापरतो. मग कोणते फॉलोइंग वे आहे तर मास पर्सेंट आहे, ठीक आहे ना. मग आपण 5 सोल्युशनला जनरली म्हणतो 10% सोल्युशन आहे, 20% सोल्युशन आहे किंवा वेट पर्सेंट त्याचं किती वेट आहे म्हणजे W/W. नेक्स्ट आहे मोल फ्रॅक्शन आहे, दुसरा पॉइंट आपला मोल फ्रॅक्शन डिटेल मध्ये घेणार आहे. तिसरा पॉइंट आहे मोलॅरिटी आहे आपला आणि चौथा पॉइंट आहे मोलॅरिटी आहे. मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल एम ने दाखवतो आपण, मोलॅरिटी स्मॉल एम ने दाखवतो. तर आपला पहिला पॉइंट आहे आपला पहा मास पर्सेंट जे आपण या ठिकाणी पाहूया. इट इज ऑब्टेन बाय युजिंग फॉलोइंग रिलेशन. डायरेक्ट दिलेलं आहे मास पर्सेंट इक्वल टू मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इनटू 100. मग सपोज आता या ठिकाणी आपण काय म्हणूया आपलं सोल्युशन आहे जे आपण 10% मध्ये बनवलं आहे की नाही. 10% मध्ये म्हणजे 10 ग्रॅम आहे, 10 ग्रॅम आहे कशामध्ये 100 ml मध्ये. ते झालं त्याचं 10% सोल्युशन आहे. आणि हे कसं फाइंड आउट करतो तर सोल्यूट किती घेतलंय आपण, सोल्यूट किती घेतलंय 1 ग्रॅम आहे, 2 ग्रॅम डिवाइडेड बाय त्याचं सोल्युशन किती केलेलं आहे आपण, त्याचं सोल्युशन इनटू 100 असं जर केलं आपलं तर त्याचं काय मिळतं आपल्याला पर्सेंटेज त्या ठिकाणी मिळतात. याच्यावर न्यूमेरिकल सुद्धा आहेत, आपण घेऊया ते न्यूमेरिकल. सेकंड आहे मोल फ्रॅक्शन आहे. मोल फ्रॅक्शन इट इज द रेशिओ ऑफ काय आहे फ्रॅक्शन आहे म्हणजे रेशिओ आला त्या ठिकाणी. इट इज द रेशिओ ऑफ नंबर्स ऑफ मोल्स ऑफ अ पर्टिक्युलर कंपोनेंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ अ पर्टिक्युलर कंपोनेंट म्हणजे ठराविक एका कंपोनेंटचा ऑफ अ सोल्युशन म्हणजे ते सोल्यूट असेल किंवा सॉल्व्हेंट असेल किंवा सोल्युशन ए असेल सोल्युशन बी असेल एक कंपोनेंट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. म्हणजे एका कंपोनेंटच्या टोटल सोल्युशन मध्ये किती मोल्स आहेत त्याला म्हणायचं मोल फ्रॅक्शन म्हणायचं. पहा इफ अ सबस्टन्स A इज डिसॉल्व्ड इन B, हा A काय केला आपण B मध्ये डिसॉल्व्ह केला अँड देअर नंबर ऑफ मोल्स आर, त्याचे नंबर ऑफ मोल किती, A चे किती मोल आहे तर NA एवढे मोल आहे आणि B चे NB एवढे त्याचे मोल्स असतील.
then the mole fraction of A and B are given as, मग त्याचे जे काही मोल्स असतील A आणि B चे ते कशा प्रकारे आपण घेतो पहा, मोल फ्रॅक्शन ऑफ A, A चं मोल फ्रॅक्शन, मग A चे मोल किती आहे आणि टोटल सोल्युशनचं किती आहे पहा, नंबर ऑफ मोल्स ऑफ A एकटाच घेतला त्याला, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, मग सोल्युशन मध्ये काय असणार आहे A प्लस B असणार आहे, कारण त्याला डिसॉल्व केला त्याच्यामध्ये, मग पहा या ठिकाणी काय आलं, A चे किती मोल आहे तर Na एवढे मोल आहे आपल्याकडे, इथे लिहिलं आपण Na, आणि किती आहे आपल्याला सोल्युशनचे A प्लस B, मग Na चे मोल प्लस Nb चे मोल जवळचे काय होईल, बेरीज होईल, आणि ते काय आलं या A चं मोल फ्रॅक्शन आलं, मोल फ्रॅक्शन ऑफ A इज इक्वल टू Na डिवाइडेड बाय Na प्लस Nb. सिमिलरली फॉर B साठी काय होईल मग, मोल फ्रॅक्शन ऑफ B इक्वल टू नंबर्स ऑफ मोल्स ऑफ B अपॉन नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, दॅट इज A प्लस B, आणि मग कसं इक्वेशन मिळेल आपल्याला, नंबर्स ऑफ मोल्स ऑफ B इक्वल टू Nb डिवाइडेड बाय Na प्लस Nb. कोणतेही एक कंपोनेंट असेल त्या कंपोनेंटला काय करायचं, टोटल सोल्युशन न डिवाइड करायचं, काय मिळेल आपल्याला, त्याचं मोल फ्रॅक्शन त्या ठिकाणी मिळेल. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. थर्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे आपल्या आता मोलॅरिटी आहे पहा, कॅपिटल EM आहे. काय सांगते मोलॅरिटी बद्दल आपण डिटेल्स मध्ये या ठिकाणी पाहणार आहे पहा. नंबर ऑफ मोल्स, जनरली ऑल द कॉन्सन्ट्रेशन म्हणजे वाइडली यूज युनिट आहे, कसं खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर, एका लिटर मध्ये किती मोल्स आहेत, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन which is called as a molarity. एका लिटर मध्ये किती नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे त्याला म्हणतो आपण मोलॅरिटी, and it is denoted by symbol capital M. कॅपिटल M या सिम्बॉल आपण ते दाखवतो. एका लिटर मध्ये किती मोल्स आहे पहा त्याचे. The molarity is calculated as, मोलॅरिटी आपण दाखवतो कॅपिटल M न. नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, सोल्यूटचे किती मोल्स आहे कशामध्ये, व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन इन लिटर, एका लिटर मध्ये किती त्याचं व्हॉल्यूम असणार आहे त्याला म्हणायचं मोलॅरिटी. मोलॅरिटी इज अ टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. मोलॅरिटी काय होतं, टेम्परेचरवर डिपेंड आहे, बिकॉज ऑफ व्हॉल्यूम इज टेम्परेचर डिपेंडंट, व्हॉल्यूम सुद्धा कसं टेम्परेचरवरती डिपेंडंट आहे, म्हणून आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी की मोलॅरिटी आहे टेम्परेचरवरती डिपेंड आहे. एक न्यूमेरिकल्स आहे याच्यावरती. कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ NaOH in the solution prepared by dissolving its 4 gram, 4 ग्रॅम आपण डिसॉल्व केलं in enough water to form 250 ml of the solution. थोड्या पाण्यामध्ये त्याला डिसॉल्व केलं आणि त्याचं किती सोल्युशन तयार झालं, 250 ml सोल्युशन तयार झालं, आणि किती डिसॉल्व केलं आपण सोल्यूट, तर 4 ग्रॅम सोल्यूट त्या ठिकाणी डिसॉल्व केलं. आता मोलॅरिटीचा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, इथे पाहिलं आपण मोलॅरिटी M इक्वल टू नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, सोल्यूटचे मोल किती आहे आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग आता मोल शोधायचे आपल्याला, इथे काय दिले, हे ग्रॅम मध्ये दिले, आपल्याला मोल शोधायचे. आपण कसे शोधतो मोल, नंबर ऑफ मोल्स इज मास ऑफ अ सबस्टन्स डिवाइडेड बाय इट्स मोलार मास, मास डिवाइडेड बाय त्याला काय करायचं, मोलार मास करायचं, आपल्याला काय मिळतात, नंबर ऑफ मोल्स मिळतात. मग या ठिकाणी पहा, मास ऑफ NaOH अपॉन मोलार मास ऑफ NaOH डिवाइडेड बाय 250 लिटर, 250 लिटर आहे, लिटर मध्ये कन्वर्ट केले ml आपण. मग 4 ग्रॅम दिले आपल्याला आणि त्याचं मास किती आहे, 40 ग्रॅम आहे, हे किती आलं, 0.1 ml आलं, डिवाइडेड बाय 0.250 लिटर. ही सगळी व्हॅल्यू शोधली, किती मिळते आपल्याला, हे मोल आहे आणि हे लिटर आहे, म्हणजे मोल पर लिटर 0.4 मोल पर लिटर, आणि त्याची मोलॅरिटी किती झाली मग 0.4 m, दॅट इज द मोलार सोल्युशन. 0.4 एवढं काय आहे ते मोलार सोल्युशन, याला म्हणतो आपण मोलॅरिटी. नंबर्स ऑफ मोल्स इन 1 लिटर, नंबर्स ऑफ मोल्स इन 1 लिटर. आता मोलॅरिटी त्याला थोडंसं वेगळं आहे. नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg, सिमिलर आहे कशामध्ये, फक्त 1 kg मध्ये ऑफ अ सॉल्व्हंट अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल m. हा कशामध्ये आहे, लिटर मध्ये आहे, आणि हा कशामध्ये आहे, 1 kg मध्ये, एवढं त्याच्यामध्ये फरक आहे. हे कॅपिटल M न दाखवतात, हे स्मॉल m न दाखवतो आपण. मोलॅरिटी M इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. इथे मास कशामध्ये आहे, kg मध्ये आहे, मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. मग याच्यावर सुद्धा एक न्यूमेरिकल्स आहे पहा.
The density of 3 molar solution of NaCl is 1.25 gram per ml. Calculate molality of the solution. किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं 3 मोलार आहे म्हणजे 3 मोल्स आहे कशामध्ये 1 लिटर मध्ये 3 मोल्स आहेत कशामध्ये 1 लिटर मध्ये आणि त्याची डेन्सिटी दिलेली आपलं 1.25 ग्रॅम पर ml. मोलॅरिटी इक्वल टू 3 मोल्स पर लिटर. 3 मोल्स पर लिटर आहे कॉन्सन्ट्रेशन त्याचं. मास ऑफ NaCl इन 1 लिटर. मग NaCl चं मास किती होईल 1 लिटर मध्ये तर 3 ml आहे म्हणजे 3 इंटू त्याचा मोलार मास किती आहे 58.5 त्याचं मोलार मास आहे NaCl. हे किती झालं 175.5 ग्रॅम झालं कशामध्ये 1 लिटर मध्ये. मास ऑफ 1 लिटर सोल्युशन. मग मास किती झालं 1 लिटरचं तर डेन्सिटी त्याला मल्टिप्लाय करूया आपण किती आहे 1000 ग्रॅम इंटू 1.25 त्याची डेन्सिटी आहे किती मिळालं आपल्याला 1250 1250 ग्रॅम आपल्याला मिळालं. मग आता मास ऑफ वॉटर इन सोल्युशन मग त्यापैकी वॉटर किती असेल 1250 पैकी तर 175 ग्रॅम काय आपलं NaCl डिझॉल्व केलं आपण आणि मग राहिलेला अमाउंट काय असेल त्याचं तर ते वॉटर असेल म्हणजे 1250 वजा 175.5 घेतलं तर किती मिळालं मला 1074.5 ग्रॅम मिळालं. हे काय झालं ऍक्च्युअल मास झालं वॉटरचं मास म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम झालं मास ऑफ सॉल्व्हंट आणि ऍक्च्युअली किती मोल्स आहे त्याचे तर 3 मोल्स आहे म्हणजे मोल्स आपल्याला किती मिळाले या ठिकाणी 3 मिळाले आणि मास किती मिळालं 1074.5 ग्रॅम. पुढे जाऊया. मोलॅरिटी M इक्वल टू नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती मिळालं आपल्याला 3 मिळाले आणि मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम. आता हे ग्रॅम मध्ये आहे ते किलोग्राम मध्ये किती होईल 1.0745 किलोग्राम. हे सॉल्व केलेलं ऑक्टेबलला तर आपण ती व्हॅल्यू मिळते पहा 2.79 दॅट इज स्मॉल m. ती काय आहे तेवढं मोलल सोल्युशन आहे पहा मोलल आहे आणि हे मोलार सोल्युशन आहे. त्याला म्हणतो आपण हे मोलार आणि याला म्हणतो हे मोलल सोल्युशन. हे मोलल आहे आणि हे मोलार सोल्युशन. असं हे न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व करता येतील. चला पुढच्या पॉइंट कडे जाऊया. आता लास्ट पॉइंट आहे पहा आपला आता यूज ऑफ ग्राफ इन एनालिसिस. ग्राफचा काय यूज होतो एनालिसिस करताना आपल्याला पहा. Analytical chemistry also involves deducing some relation, if any, between two or more properties of a matter under study. याच्यामध्ये काय रिलेशन्स असतील पहा 2 टर्म मध्ये काय रिलेशन्स आहे हे रिलेशन स्टडी करायला आपण काय करतो त्या ठिकाणी एनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज करतो पहा. वन ऑफ द क्लासिक एक्झाम्पल इन द रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड व्हॉल्यूम ऑफ अ गिवन अमाउंट ऑफ गॅस. मग क्लासिक एक्झाम्पल कशाचं आहे टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशनशिप आहे पहा. अ सेट ऑफ एक्सपेरिमेंटली मेजर्ड व्हॅल्यूज ऑफ अ व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ अ डेफिनाइट मास ऑफ अ गॅस अपॉन plotting a graph paper appears as in the figure 2.2a. म्हणजे पहिला ग्राफ दिलेला आहे पहा या ठिकाणी आपल्याला कशाचा ग्राफ आहे तो व्हॉल्यूम व्हर्सेस टेम्परेचरचा ग्राफ आहे पहा. व्हॉल्यूम व्हर्सेस टेम्परेचरचा ग्राफ आहे पहा. मग ही ए फिगर काय दाखवते when the points are directly connected a zigzag pattern result. जर पॉइंट आपण डायरेक्ट अटॅच केले ते तर काय मिळतं आपल्याला तर झिगझॅग असा म्हणजे वाकडा तिकडे ग्राफ मिळतो आपल्याला. From this they indicate that there is a zigzag lines. काय दाखवतो ग्राफ तो आपल्याला त्या ठिकाणी zigzag lines त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आता फिगर बी दिलेली पहा खाली त्या ठिकाणी फ्रॉम दिस पॅटर्न नो मिनिंगफुल रिझल्ट कॅन बी डिड्यूस. मग ते वाकडा तिकडे ग्राफ मिळाला किंवा झिगझॅग ग्राफ मिळाला आपल्याला तो काय दाखवतोय आपल्याला तर त्याच्यामधून जो काही रिझल्ट मिळणार आहे तो आपल्याला व्यवस्थित मिळेल का मग रिझल्ट व्यवस्थित मिळणार नाही. A zigzag pattern result due to many types of error that occur in many measurements involved in the experiment. मग हा zigzag रिझल्ट मिळण्याचं कारण काय झालं तर जे काही आपलं मेजरमेंट आपण करत होतो हे मेजरमेंट करताना काहीतरी एरर्स आपल्याला आले आणि त्या एररमुळे काय झालं तो आपल्याला zigzag त्या ठिकाणी ग्राफ मिळाला. फिगर 2.2c म्हणजे सी हा ग्राफ दिलेला आहे त्या ठिकाणी तो काय दाखवतो shows a smooth curve which may be called an average curve passing through this point. म्हणजे हा एक ग्राफ दिला तो काय होतोय
ऍव्हरेज कर्व किंवा ऍव्हरेज कर्व म्हणून त्याला आपण, तो काय करतो काही प्रमाणात तो काय होतो पास होतो आणि काही प्रमाणात तो काय करतो त्याला पास होत नाही. इन द अबोव एक्झाम्पल इट्स हॅपन्स टू बी स्ट्रेट लाईन अँड द इंटरफेसेस इज दॅट फी इंटू टी. दुसऱ्या ग्राफ मध्ये काय दाखवलं आपल्याला, फी आणि टी काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, पण ते स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतात. व्हाईल फिटिंग इट to a smooth curve, care is taken that the plotted points are evenly distributed about it. Mathematically even distribution is understood as follows. मग ते जे काही पॉइंट्स असतील ते काय झाले पाहिजे, evenly distribute झाले पाहिजे. मग त्याच्यापासून आपल्याला काहीतरी मिनिंगफुल रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतो. फ्रॉम each point draw a perpendicular to the curve. मग या लाईन पासून काय करायचं, एक परपेंडिक्युलर ड्रॉ आपण जर केला तर काय पाहायला मिळते पहा, द परपेंडिक्युलर रिप्रेझेंट डेव्हिएशन ऑफ इच पॉइंट फ्रॉम द कर्व. मग तो परपेंडिक्युलर काय दाखवतो आपल्याला की प्रत्येक पॉइंटचे काहीतरी डेव्हिएशन आपल्याला त्या ठिकाणी दाखवतो. आता डी फिगर मध्ये पहा, आपण त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय आणि त्याचे काय मिळालं आपल्याला डेव्हिएशन पाहायला मिळालं. द पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स आर शोन इन रेड अँड निगेटिव्ह डेव्हिएशन आर शोन इन ब्ल्यू. जे वरच्या बाजूला आहेत ते कसे आहेत, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहेत आणि निगेटिव्ह कोणते आहेत ते खालच्या बाजूला आहेत. Take sum of all the red perpendiculars and all the blue perpendiculars separately. पॉझिटिव्ह आहे त्याची सेपरेट सम घ्यायची आणि जे काही निगेटिव्ह आहे त्याची सेपरेट सम घ्यायची. If the two sums are equal or nearly equal, the curve shown drawn is experimental point in the best possible representation. मग ती सम जी असेल ती सारखी जर आली तर काय असेल, आपण जो काही ग्राफ घेतलाय तो कसा असेल, एक्सपेरिमेंटली क्लिअर ग्राफ असेल आणि त्याच्यापासून जो काही रिझल्ट मिळणार आहे तो कसा मिळणार, आपल्याला परफेक्ट रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार असेल. ते काय असेल, बेस्ट पॉसिबल रिप्रेझेंटेशन असेल. म्हणजे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर जे असेल त्याचे काय व्हॅल्यू आपण मोजतो त्या करेक्ट त्या ठिकाणी मोजलेला असतील. अशा प्रकारे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा यूज काय होतो, आपल्याला एखादा रिझल्ट असेल तो रिझल्ट किती बरोबर आहे तो आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी या ग्राफिकल अनालिसिसचा यूज होतो. पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.